नमस्कार. आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. खरं तर ही गोष्ट नाहीये, ही एक आधुनिक दंतकथा आहे, जी मला एका भयानक स्वप्नात दिसली आणि ती इतकी खरी वाटत होती की ती माझ्या मनातून जातच नाहीये. म्हणून वाटलं की ती सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच हवी. झालं असं की काल रात्री मला एक स्वप्न पडलं. इतकं भयानक स्वप्न की आजही डोळी मिटल्यावर तेच दृश्य समोर येतंय. सकाळपासून अंगावर काटा आहे, कारण त्या स्वप्नात मी नरकात होतो. माझ्या समोर साक्षात यमराज उभे होते, न्यायाची देवता. आणि मी त्यांच्या नरकातल्या दरबारात होतो. तिथे जे काही चाललं होतं ते बघून अक्षरशः थरकाप उडाला होता. यमराजांच्या सिंहासनासमोर तब्बल 287 आत्म्यांना ओढून आणलं होतं आणि त्यांना इतकी निर्दयी शिक्षा दिली जात होती की त्यांचा तो आक्रोश, ते किंचाळणं, त्यांच्या वेदना आजही माझ्या कानात घुमत आहेत. हे सगळं बघून माझी तर हिंमतच होत नव्हती. पण तरीही मी सगळी शक्ती एकवटून यमदेवांना विचारलं, देवा, यांचा गुन्हा काहीही असेल, पण इतकी क्रूर शिक्षा का? आणि तेव्हा यमदेवांनी त्यांच्या पापांचा पाढाच माझ्यासमोर वाचला. यमदेव म्हणाले, हे लोक भ्रष्ट आहेत. यांनी फक्त सरकारी तिजोरी नाही लुटली, यांनी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि म्हणूनच ही शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. त्यांचा पहिला गुन्हा होता जनतेच्या संपत्तीवर टाकलेला दरोडा. विचार करा, सरकारी तिजोरीतून 1-2 किलो नाही तर तब्बल 69,999 किलो सोनं यांनी लुटलं होतं. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी तब्बल 1485 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा दाबून टाकला. याच 2 महापापांची किंमत ते आज इथे भोगत होते. आणि मग यमदेवांनी मला त्या शिक्षा दाखवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी होतं रौरव नरक. इथे ज्यांनी समाजाला त्रास दिला त्यांना आगीच्या ज्वालांमध्ये आणि रुरू नावाच्या भयानक पशूंकडून फाडून खाल्लं जात होतं. त्यानंतर त्यांनी दाखवला अंधातामिश्र नरक. ज्यांनी लोकांची फसवणूक केली, कपट केलं, त्यांना एका अशा अंधारात बांधून ठेवलं होतं जिथे फक्त वेदना होत्या आणि अंतहीन छळ होता. पुढे होता कुंभीपाक नरक. इथे तर न्यायाचं एक अजबच रूप दिसलं. ज्यांनी जिवंतपणे सामान्य जनतेला शिजवलं, म्हणजे त्यांना त्रास दिला, त्याच लोकांना आता उकळत्या तेलाच्या कढईत टाकून शिजवलं जात होतं. आणि सगळ्यात भयानक होता अवीचे नरक. हा होता सर्वात मोठ्या गुन्हेगारांसाठी. इथे त्यांना एका उंच जागेवरून सतत खाली फेकलं जात होतं. प्रत्येक वेळी पडण्याची वेदना व्हायची, पण मृत्यू यायचा नाही. एक कधीही न संपणारी शिक्षा. हे सगळं पाहून मी पुरता घाबरून गेलो होतो. पण मग या कथेत एक असं वळण आलं जिथे त्या गुन्हेगारांवरून लक्ष थेट माझ्यावर आलं. मी तर फक्त बघत होतो, एक साक्षीदार होतो. मग मी जे काय करत होतो? भीतच मी यमदेवांना विचारलं, देवा, पण मी इथे कसा आलो? माझा काय गुन्हा आहे? तेव्हा यमदेव माझ्याकडे वळले आणि अगदी शांतपणे म्हणाले, तूही दोषी आहेस. त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते पुढे म्हणाले, कारण जो अन्याय होताना पाहूनही गप्प बसतो तो त्या अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो. मी अक्षरशः थरथरायला लागलो. यमदेव म्हणाले, चल, तुलाही आता त्या गरम तेलात टाकतो. मी रडत रडत त्यांच्या पाया पडलो, क्षमा मागितली. खूप विनवणी केल्यावर ते म्हणाले, ठीक आहे, तुला सोडतो, पण एका अटीवर. तू पृथ्वीवर परत जाऊन हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा. आणि मग त्यांनी सत्तेत बसलेल्या लोकांसाठी, विशेषतः अशा मोठ्या लोकांच्या बॉससाठी 5 महत्वाचे संदेश किंवा इशारे दिले. ते 5 इशारे असे होते. पहिला, पाप संक्रमणाचा नियम, म्हणजे गुन्हेगाराला वाचवणारा त्याच्या पापाचा फक्त भागीदार नाही तर मालक बनतो. दुसरा, वैतरणी नदीची शिक्षा. जे सत्तेचा गैरवापर करतात त्यांना याच घाणीच्या रक्तापूच्या नदीत शिक्षा मिळते. तिसरा, अंधकूप नरक. जे निष्पाप लोकांना त्रास देतात त्यांना विषारी साप, विंचवांनी भरलेल्या खोल विहिरीत फेकून दिलं जातं. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा, भीष्माचा धडा. अधर्म होताना पाहून गप्प बसल्यामुळेच भीष्म पितामहांना बाणांच्या शय्येवर झोपावं लागलं. चुकीच्या वेळी गप्प बसणं किती महागात पडू शकतं हे त्यातून सिद्ध होतं. आणि 5वा इशारा, असे लोक पुढच्या जन्मात राक्षस म्हणून जन्माला येतात. या सगळ्या स्वप्नातून यमदेवांनी एक अंतम आणि अत्यंत महत्वाचा नैतिक विचार समोर मांडला. त्यांचं म्हणणं असं होतं की घोटाळा करणारा लोभ
मुळे पाप करतो. पण त्याला वाचवणारा, त्याचं संरक्षण करणारा विश्वासघात करतो, आणि लोकांचा विश्वासघात करणं हे लोभापेक्षाही कितीतरी मोठं पाप आहे. तर हे होतं माझं स्वप्न, आणि त्या स्वप्नातून मिळालेला यमदेवांचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोचवला आहे. आता निर्णय आपला आहे की न्यायासाठी आवाज उठवायचा, नाहीतर शांत बसून एक दिवस नरकात आपलं नाव पुकारलं जाण्याची वाट बघायची. आणि म्हणून स्वतःला विचारायचा प्रश्न हाच आहे की जर आपण न्यायासाठी आवाज नाही उठवला तर पुढचं नाव कोणाचं असेल?